नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ढोल ताशांचा आवाज येतो, त्यामुळे रत्नपारखी कुटुंब बाहेर येऊन बघत असतं की कोण आले म्हणून. तर इथे शकुंतला ढोल ताशे घेऊन आलेली असते आणि तिच्या हातामध्ये एक मिठाईचा बॉक्स असतो. तेव्हा इथे अन्वीला असं वाटतं की तो प्रमोद तिच्याबरोबर आत्ताच लग्न करायला आलाय की काय. ती म्हणते, अरे बापरे, हे ओल्ड अंकल माझ्याबरोबर आत्ताच लग्न करायला आलेत की काय ढोल ताशे घेऊन. नाही नाही, मला त्यांच्याबरोबर लग्न करायचं नाहीये. तेव्हा इथे शकुंतला येते आणि म्हणते, हे घे रुक्मिणी, अगं मी इथे तुला आमंत्रण द्यायला आली आणि सांगायला सुद्धा आली. माझ्या मुलाचं लग्न ठरले. हे घ्या, सगळ्यांनी तोंड गोड करा. आणि ती तिच्या हातामध्ये जबरदस्तीने मिठाईचा बॉक्स देते आणि म्हणते, ठरल्याप्रमाणे मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्या नातीच्या आधी ठरवले. पण तू तुझ्या नातीचं लग्न ठरवलंस का? 8 दिवसांमध्ये ठरवणार होतीस ना? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते, हो, माझ्या नातीचं लग्नसुद्धा ठरले. पण काय आहे ना, रत्नपारखी असं कुठल्याही गोष्टीचा गाजावाजा करत नाही. गरज आहे तिथेच पैसे खर्च करतात. कारण कष्टाने कमवलेला पैसा आहे ना, तुझ्यासारखा कमवलेला पैसा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या नातीचं सुद्धा लग्न ठरले. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की मैत्रीच्या नात्याने एक मशवरा देते. आता तरी तुझ्या नातीवरती लक्ष ठेव, नाहीतर पुन्हा कधी तोंडावरती पाडेल ना, काही सांगता येत नाही. तेव्हा इथे शकुंतला आपलं बोलून झाल्यानंतर तिथून निघून जाते. तेव्हा इथे रुक्मिणीला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, राघव काहीतरी करा, दरवाजा उघडा, आपल्याला अन्वीकडे जायला हवंय. मला असं वाटतंय तो प्रमोद तर आला नसेल ना वाजत गाजत वरात घेऊन, आणि आत्ताच त्यांनी जर अन्वीबरोबर लग्न केलं तर अन्वीने काही चुकीचं पाऊल उचलायला नको. तेव्हा राघव म्हणतो, नाही, असं नाही होणार. तो प्रमोद अन्वीबरोबर आत्ताच लग्न नाही करू शकत. तरी ती अन्वी खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, तू जर ओल्ड अंकल इथे आला ना माझ्याबरोबर लग्न करायला तर मी काय करू? आणि ती आता आयुषला फोन करते. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो, बेब्स काय झालं, तू रडतेस का? तेव्हा इथे अन्वी म्हणत असते की आयुष, माझं आजीने लग्न ठरवले एका ओल्ड मॅन बरोबर. तुला माहिती आहे ते अंकल किती वयस्कर आहेत आणि मला त्यांच्याबरोबर लग्न नाही करायचं आहे. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो, हे बघ, तू प्लीज त्यांच्याबरोबर लग्न करू नकोस, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुला माहिती आहे का, माझी आईसुद्धा माझं लग्न ठरवायला गेले. मला सुद्धा कुणाबरोबरच लग्न करायचं नाही आहे, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा इथे अन्वी म्हणते, मग आता काय करायचं? ही दोघं जण आहेत ना, आपल्याला कधीच एकत्र येऊ देणार नाही. त्याआधी मलाच काहीतरी करायला हवं. तेव्हा अन्वी म्हणते की माझ्याकडे आता एकच पर्याय आहे, आणि ती फोन ठेवून देते. आयुष तिला फोन लावण्याचा पुन्हा प्रयत्न करतो, पण ती फोनच उचलत नाही. तर इकडे राघवला आणि सिंधूला दोघांना एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं. तेव्हा राघव तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. सिंधू म्हणते, राघव, कुणी आहे का बाहेर, बघा ना. तेव्हा राघव म्हणतो, नाही, कुणीच बाहेर नाही आहे. थांब सिंधू, मी एक काम करतो, हा दरवाजा आहे ना सारखा उघडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे व्हायब्रेशनने आहे ना ती कडी बाजूला होईल. थांब, तुम्ही बरोबर दरवाजा उघडतोय. तेव्हा इथे राघव आता जोरजोरात दरवाजा पुढे मागं करत असतो आणि त्यानंतर कडीसुद्धा इथे बाजूला होते आणि दरवाजा उघडतो. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की मी अन्वीकडे जाते, अन्वी कुठे आहे ते बघायला हवं. तेव्हा ती आता अन्वीच्या रूममध्ये येते. अन्वी तिला कुठेही दिसत नाही. तर रत्नाकर काका म्हणत असतात की काही झालं ना तरीसुद्धा हे लग्न कसं थांबवायचं याकडे लक्ष द्यायला हवंय. तेव्हा राघव तिथे येतो आणि म्हणतो की बाबा, कोण आलं होतं? तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणतात की आयुषची आई आली होती, तिने आयुषचं लग्न फिक्स केलं आहे ना, त्याचं आमंत्रण देण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी वाजत गाजत इथे आलेल्या. तेव्हा इकडे राघव म्हणत असतो, मला असं वाटलं की तो प्रमोद आहे की काय, आत्ता झाला की काय अन्वीबरोबर लग्न करायला. काही केलं ना तरी त्या एवढं म्हाताऱ्या माणसाबरोबर आपण अन्वीचं लग्न होऊच द्यायचं नाही. तेव्हा इथे राजेश्री काकू म्हणत असतात, नाहीतर काय, वहिनींना काय झाले काय माहिती, मला तर भीती वाटते. अन्वीचं लग्न आणि एवढ्या मोठ्या माणसाबरोबर करायची काहीच गरज नाही आहे. त्यापेक्षा ते आयुषबरोबर झालं तरीसुद्धा चालेलच ना. तेव्हा इकडे सिंधूला आता एक चिठ्ठी भेटते जी अन्वीने लिहिलेली असते. तेव्हा इथे आता चिठ्ठी वाचल्यानंतर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. राघव म्हणत असतो की काकूबरोबर आत्ताच कुणीतरी जाऊन बोलायला हवंय. तेव्हा तिथे सिंधू येते आणि विचारते की राघव, काकू कुठे आहेत? तेव्हा राघव म्हणतो, काकू तर बाहेर आहे. तेव्हा सिंधू आता बाहेर जात असते. राघव म्हणतो, सिंधू काय झालंय? पण ती तिथे थांबत नाही, ती काकूंकडे जाते आणि म्हणते, काकू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते, मला काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते, काकू चला तुम्ही आधी माझ्याबरोबर. तेव्हा रुक्मिणी म्हणते, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा सिंधू आता रुक्मिणीचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन येते आणि तिला म्हणते की हे काय चाललंय तुमचं काकू? तेव्हा रुक्मिणी म्हणते, हे बघ, माझ्याजवळ या भाषेत बोलायचं नाही आहे, मी आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा सिंधू म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला तरी कळतंय का? अन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त करताय तुम्ही. तुम्हाला माहिती आहे अन्वीने काय केलंय? तेव्हा रुक्मिणी म्हणते, काय केलं अन्वीने? ती काही चुकीचं करणार नाही आहे. तेव्हा सिंधू लगेचच ती चिठ्ठी रुक्मिणीच्या हातामध्ये देते.
तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये आता अन्वीने लिहिलेलं असतं की आजी, तू माझं लग्न त्या ओल्ड अंकलबरोबर लावून देतेस. मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही आहे. त्या माणसाबरोबर मला लग्न करायचं नाही आहे. मी फक्त आयुषचाच विचार करणार. त्याच्याशिवाय मी दुसरं कुणाबरोबर लग्न करणार नाही आहे. मी प्रेग्नंट आहे म्हणून तू माझं लग्न घाईघाईने उरकतेस ना. पण मी आता जाते. मला हे बाळच नको आहे. तेव्हा मी ठरवले आता मी अबॉर्शन करणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या करिअरवरती फोकस करणार. मी आणि आयुष आम्ही दोघंसुद्धा आणि नंतर आम्ही दोघंजणं लग्न करू. तेव्हा मी तुझं किंवा आयुष त्याच्या आईचं अजिबात ऐकणार नाही आहे. आम्ही दोघंजण एकत्र येणार, लग्न करणारच. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, कळतंय तुम्हाला काकू, अन्वी कुठे गेली ते? आता ती कुठे गेली आहे, कुठल्या हॉस्पिटलला गेली आहे, ती काय करणार आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. हे सगळं करत असताना तिच्या जीवाला काही धोका झाला तर इकडे आता घरातल्या कुणालाही रुक्मिणीचा हा निर्णय मान्य नसतो. एवढ्या वयस्कर माणसाबरोबर अन्वीचं लग्न होऊ द्यायचं नाही ही चर्चा सुरू असते. तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणत असतात, काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला बहिणींजवळ बोलावंच लागेल. आपण सांगूया की प्रमोदबरोबर अन्वीचं लग्न करू द्यायचं नाही म्हणून. तेव्हा इथे मधू येते आणि म्हणते, पण काकू ऐकतील का? तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की काकूला ऐकावं लागेल. आपण सगळेजण बोलूया. आम्ही तीच चर्चा करतोय की आता बहिणीला समजवायचं कसं. तेव्हा राघव म्हणत असतो की काकूला आपल्याला समजवायलाच हवं आणि ते सुद्धा आत्ताच, नाहीतर वेळ हातातून निघून जाईल. तेव्हा इथे सिंधू आता आपली बॅग घेऊन घाईघाईने बाहेर निघून जात असते. ती कुणाजवळ काहीच बोलत नाही. राजेश्री काकू म्हणतात की सिंधू बाळा कुठे जातेस तू? तरीसुद्धा सिंधू घाईघाईने तिथून निघून जाते. तेव्हा राघव म्हणतो, आई मी बघतो. तेव्हा मधू म्हणत असते, राघव जरा माझी व्हीलचेअर तिथे आतमध्ये घेऊन चल ना. तेव्हा इथे राघव रिषभला म्हणतो, रिषभ बघ रे जरा. आणि तो मधूच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष देत नाही. तो बाहेर सिंधूकडे येतो आणि म्हणतो, सिंधू काय झालं, कुठे चाललीस तू? तेव्हा सिंधू म्हणते, राघव ही चिठ्ठी वाचा. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये अन्वीने जे काही लिहिलेलं असतं ते राघव आता वाचतो. तेव्हा मधू म्हणत असते, राघव तुम्ही बघितलं, आता अन्वी कुठल्या हॉस्पिटलला गेली असेल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. ते डॉक्टर कसे असतील, काय करतील, हे बघा मला अन्वीची खूप जास्त काळजी वाटते. तिच्या जीवाला काही धोका झाला तर? तेव्हा राघव म्हणतो, असं काही नाही होणार आहे. तेव्हा सिंधू म्हणते, पण मला जाऊन आता तिला थांबवावं लागेल. पुण्यामध्ये एवढे हॉस्पिटल आहेत, आपण कुठे शोधायचं तिला? तेव्हा सिंधू म्हणते, राघव मी एक काम करते, मी आयुषकडे जाते, त्याला विचारते त्याला काही माहिती आहे का. तेव्हा राघव म्हणतो, आणि मी अन्वीचं शेवटचं जे लोकेशन आहे ना ते ट्रेस करायला सांगतो. तरी त्या अन्वी आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती आयुषचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये बघत असते आणि म्हणते की आयुष हे सगळं मी आपल्यासाठी करते. तेव्हा इथे डॉक्टर आता अन्वीला आवाज देतात आणि बोलावतात. तेव्हा इथे अन्वी म्हणते की डॉक्टर मी प्रेग्नंट आहे, पण मला हे बाळ नको आहे आता. तेव्हा इथे डॉक्टरांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आता सिंधू आलेली असते आयुषकडे आणि ती विचारते, आयुष तुला माहिती आहे का अन्वी कुठे आहे? तेव्हा आयुष म्हणतो, नाही मला नाही माहिती आहे. तेव्हा सिंधू म्हणते, तिने तुला फोन वगैरे केला होता, कुठे गेले काही सांगितले? तेव्हा इथे आयुष म्हणतो, नाही तिने मला काहीच सांगितलेलं नाही आहे. आणि ती म्हणाली तिने फोन केला होता तेव्हा की तिचं एका ओल्ड माणसाबरोबर लग्न ठरले आणि माझी आईसुद्धा माझं लग्न ठरवायला गेली, असं इथे आता आयुष म्हणत असतो. तेव्हा एक चिठ्ठी देते सिंधू आणि ती वाचायला सांगते आयुषला. तेव्हा आयुषला ती चिठ्ठी वाचून खूप मोठा धक्का बसतो. तरी ते राघव आता जाधवला तो नंबर ट्रेस करायला सांगत असतो. त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते वाचल्यानंतर आयुष खूपच जास्त इमोशनल होतो. तेव्हा सिंधू म्हणते, आयुष हे बघ रडत बसू नकोस, तू मला सांग ना, आणि मी बाळाबद्दल तुझ्याजवळ काही बोलली आहे का? तेव्हा आयुष म्हणतो, नाही त्याबद्दल ती काहीच बोललेली नाही आहे. तेव्हा इथे राघव आता पोलिसांना सांगत असतो की लवकरात लवकर नंबर ट्रेस करा आणि मला सांगा की अन्वी कुठे आहे. तर इथे आता सिंधूला काही कळत नाही. ती आता राघवला फोन करते आणि म्हणते की राघव काही तुम्हाला कळलं का? अन्वी कुठल्या हॉस्पिटलला गेले, कुठे आहे? तेव्हा राघव म्हणतो, नाही आता तरी मला अजून काही कळलेलं नाही आहे. तेव्हा इथे सिंधू म्हणते, आणि आपल्याला कळायच्या आधीच जर अन्वीने काही चुकीचं पाऊल उचललं तर? तेव्हा राघव म्हणतो, नाही सिंधू असं काही नाही होणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे शकुंतला देवी आता रुक्मिणीच्या इथे येते आणि म्हणते की काय गं, माझ्या मुलाचं लग्न तुझ्या नातीबरोबर मी लावू दिलं नाही म्हणून तू सिंधूला पाठवलंस का आणि माझ्या मुलाला किडनॅप करायला सांगितलेस? तेव्हा सिंधू तिथे येते आणि म्हणते, हे बघा चोराच्या उलट्या बोंबा आमच्या घरामध्ये येऊन आता आम्हाला किडनॅपर समजताय का? आता मी आयुषला शोधून काढेन. आणि इथे आता राघव म्हणत असतो, आम्ही दोघंजणं मिळून आयुषला शोधून तर काढूच, पण त्यामागे कोण किडनॅपर आहे ना त्यालासुद्धा लवकरच पकडून जेलमध्ये टाकू. तर इथे सिंधू राघव आता आयुषला शोधण्याचा विडा उचलतात.